हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. मित्रांनो, आपण दिनविशेष या सत्रांतर्गत जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासामध्ये अजरामर झाल्या आहेत किंवा ज्यांची इतिहासामध्ये नोंद झाली आहे, अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट 19 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1956 साली गीत रामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले होते. गीत रामायण हे 1955 ते 1956 या कालावधीत गजानन दिगंबर माडगुळकर यांनी वाल्मिक रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीत काव्य आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धास या गीत रामायणास भरीव लोकप्रतिसाद मिळाला होता. पुण्याच्या आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन झाले होते. एप्रिल 1955 या वर्षी गीत रामायणातील पहिले गीत स्वयं श्री रामप्रभू ऐकती आकाशवाणी पुणेने प्रसारित केले. गीत रामायणात एकूण 56 गीते आहेत. गीत रामायणातील गीतांचे प्रसारण 1955 सालच्या रामनवमीला सुरू होऊन 1956 सालच्या रामनवमीपर्यंत म्हणजे 1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 या काळात झाले. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1971 साली सिएरा लिओन हे प्रजासत्ताक बनले. 1975 आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला. आर्यभट्ट हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह आहे. भारतीय गणिततज्ञ व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावे या उपग्रहाला नाव देण्यात आले आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोव्हिएत संघराज्यातील व आत्ताच्या रशियामधील कापुस्टिन यार या अवकाश केंद्रावरून 19 एप्रिल 1975 साली कॉस्मॉस 3M हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले होते. सौर ऊर्जेवर चालणारा आर्यभट्ट उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रोने विकसित केला होता. सुमारे 5 दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला. या उपग्रहाने 11 फेब्रुवारी 1992 साली पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला होता. आजच्याच दिवशी 1906 साली नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पिएर क्युरी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 15 मे 1859 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2009 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 जुलै 1922 रोजी झाला. 1882 ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचं निधन झालं. चार्ल्स डार्विन यांना उत्क्रांतीवादाचा जनक असं देखील म्हटलं जातं. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी झाला. 1977 भारतीय लॉंग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म झाला. अंजू बॉबी जॉर्ज ही एक भारतीय ॲथलीट आहे. अंजू जॉर्ज हिने सप्टेंबर 2003 पॅरिसमध्ये झालेल्या विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत 6.70 मीटर लांब उडी मारून ब्रॉन्झ पदक जिंकलं व भारताला प्रथमच विश्वस्तरीय स्पर्धेतील पुरस्कार मिळवून दिला. ह्याच उपक्रमात ती भारतीय ॲथलीट बनली. 2005 IAAF जागतिक ॲथलेटिक्स फायनलमध्ये तिने रजत पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम लाँग जंप होती. 2004 अंजू बॉबी जॉर्ज हिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला गेला.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन रशियाच्या तात्यायाना कोतोवा यांना 2005 दिलेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धा पुरस्काराची पुन्हा तपासणी झाल्यानंतर अंजूला 2005 जागतिक ॲथलेटिक्स फायनलमध्ये रौप्य पदवी प्रदान झाली. 2002 अंजू जॉर्ज यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1933 साली ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1957 साली भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म झाला. मुकेश अंबानी हे भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागीदारक असून फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी आणि त्यांच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. फोर्ब्स मॅगझिनच्या मते 2019 पर्यंत ते जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि 13व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. 1 अब्जापर्यंतचे मूल्य असलेल्या जगातील सर्वात महागड्या खाजगी निवासांपैकी अँटेलिया बिल्डिंगमध्ये ते राहतात. फोर्ब्सने नुकतीच श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी आहेत. त्यांची सध्याची संपत्ती $84.5 अब्ज इतकी आहे. चला तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1955 साली ब्रिटिश भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 25 जुलै 1875 रोजी झाला. 1974 फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 14 मे 1907 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1910 साली क्रांतिकारक अनंत काणेरे यांचं निधन झालं. 1826 मोगल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांनी मोगल सत्तेचा पाया घातला. आजच्याच दिवशी 1945 साली सोव्हिएत रशिया आणि ग्वाटेमालामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. 1948 ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशनमध्ये प्रवेश झाला. 1868 रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 जानेवारी 1947 रोजी झाला. 2004 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक नॉरिस मॅकव्हिर यांचं निधन झालं. 2008 साली लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1920 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1892 साली भारतातील पहिल्या शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म झाला. त्यांनी कुरण शाळा या शाळेला सुरुवात केली होती. त्यांचा मृत्यू 31 ऑगस्ट 1973 रोजी झाला. 1912 नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 फेब्रुवारी 1999 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1881 इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 21 डिसेंबर 1804 रोजी झाला. 2010 साली लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 जून 1913 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1987 साली रशियन लॉन टेनिस खेळाडू मारिया शारापोव्हा यांचा जन्म झाला. मारिया शारापोव्हा ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या 7व्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने 2004 साली म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. आजवर तिने 9 ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून 5 वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. टेनिस सोबतच मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. 2008 व 2010 साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती. चला तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे.
आजच्याच दिवशी 1993 साली स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर उत्तमराव पाटील यांचं निधन झालं. 1994 मध्ये पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदर सिंग उर्फ स्पॅरो यांचं निधन झालं. 1998 मध्ये उद्योजिका सौ विमलाबाई गरवारे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 18 डिसेंबर 1928 साली झाला. आजच्याच दिवशी 2003 साली भारतीय इंग्रजी खलिफा मिर्झा ताहिर अहमद यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1925 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे, तेव्हा तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहू शकता, ऐकू शकता आणि आमच्या दिनविशेष या सत्राची नोंद सुद्धा ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. तेव्हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं दिनविशेष हे सत्र पहा. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.